Good morning. This is the third lecture of topic control and coordination. Yesterday we will start structure and function of human brain and we complete first part only for brain. So today we discuss remaining part of brain, that is nothing but here midbrain. Midbrain. And then here hindbrain. आज आता या लेक्चरला ब्रेनचे राहिलेले दोन पार्ट आपण समजून घ्यायचे. फर्स्ट अबाउट मिड ब्रेन and then second about hind brain. So we discuss one by one. First about midbrain. You know very well this midbrain is very small, completely hidden part, compressed part, which is situated in between diencephalon and pons ferrum. Exact here diencephalon is present. इथं असा diencephalon असेल फोरब्रेनचा पार्ट आणि ही पॉन्स फेरोली. या पॉन्स फेरोलीच्या आणि डायन्सेफलॉनच्या बरोबर मध्यभागी एक्झॅक्ट हियर, परंतु तो डायग्राम मध्ये आपण दाखवला नाही बिकॉज इट इज कव्हर्ड anteriorly by cerebrum and posteriorly by cerebellum. दोन्ही बाजूने वरून आणि खालून, वरच्या बाजूने सेरेब्रम असेल, खालच्या बाजूने सेरेबेलम असेल, दोन्ही बाजूने तो झाकलेला असतो म्हणून तो पूर्णपणे दडलेला मध्ये असलेला भाग छोटा पार्ट कॉल्ड एज अ midbrain. Here this midbrain is actually made up of two parts. पुन्हा दोन भागांनी तो बनलेला असतो. First one is called as a optic lobes. Optic lobes. It is also termed as a corpora chondrigemina. Corpora chondrigemina. Then question arises, why it is termed as a corpora chondrigemina? Here actually it is made up of four rounded lobes like this. चार असे गोल सर्क्युलर लोब्स नि बनतो. Hence termed as a corpora chondrigemina. Actually here it is also called as a optic lobes. याचं प्रमुख खरं नाव असेल ऑप्टिक लोब्स, पण चार राउंडेड लोब असतात म्हणून त्याला कॉर्पोरा कॉन्ड्रिजेमिना असं सुद्धा म्हटलं जातं. Here these upper two means anterior two lobes is called as a superior colliculi. These anterior two lobe is called as a superior colliculi. Its proper function is vision, दृष्टी. दिसण्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं फंक्शन कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करत असताना कोण दिसून येईल? वरचे हे दोन लोब की ज्याला आपण काय म्हणतोय सुपेरियर कोलिक्युलाय. Then this remaining two lobe हे खालचे दोन आहेत. It is called as a inferior colliculi. जसं या दोघांना सुपेरियर कोलिक्युलाय असं म्हटलं जातं, तसे हे दोन पोस्टेरियर लोब जे आहेत याला आपण काय म्हणूया? इन्फेरियर कोलिक्युलाय. and it is actually related to auditory reflexes. ऐकण्याच्या संदर्भात. जसं हे दोन्ही लोब्स दिसण्याच्या संदर्भात कार्य करतात
तसे हे दोन्ही लोब जर ऐकण्याच्या संदर्भात कार्य करतील अशा पद्धतीनं दिसणं आणि ऐकणं हे चारीच्या चारी लोब म्हणजे कॉर्पोरा कॉन्ड्रिजेमिना मेंटेन किंवा बॅलन्स करत असताना दिसून येईल किंवा कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करत असताना दिसून येईल. याला आपण ऑप्टिक लोब असं म्हणतो. Here nerve arrive from this like this and also like this cross connection. या लोबचं याला कनेक्शन होतं, या लोबचं याला कनेक्शन होतं. क्रॉस कनेक्शन ऑफ नर्व फायबर टेक्स प्लेस. That structure is called as a optic chiasma. त्याला काय म्हटलं जातं? ऑप्टिक कायझमा. या पद्धतीची कॉम्प्लेक्स एक वेगळी रचना असेल याला आपण ऑप्टिक लोब असं म्हणतो. Then here second part, here cerebral peduncle. This is the second part. Cerebral peduncle. Actually, cerebral peduncle is longitudinal fibers of nerve tracts. उभे धागे असतात. These are the longitudinal tracts of nerve fibers that connects cerebrum to cerebellum. वरचा हा मोठा पार्ट जो सेरेब्रम आहे तो खालच्या सेरेबेलमला कनेक्ट होणं गरजेचं आहे. अख्ख्या ब्रेन मध्ये एकमेकांना कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. एकमेकांमध्ये संदेश वहन होणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. साहजिकच हा सेरेब्रम आणि हा सेरेबेलम एकमेकांना कनेक्ट होणं गरजेचं आहे. यासाठी जे उभे धागे असतात, longitudinal tracts of nerve fibers that connects cerebrum to cerebellum, that fibers called as a cerebral peduncle. It is also called as a crura cerebri. त्याचं दुसरं नाव काय? क्रुरा सेरिब्री असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीने उभे धागे सेरेब्रम आणि सेरेबेलमच्या मध्ये असतात. त्याला आपण सेरिब्रल पेडुंकल किंवा क्रुरा सेरिब्री असं म्हणतो. It brings here coordination in between all brain, each and every part of brain. ब्रेन मधले सगळे जे पार्ट आहेत एकमेकांच्या मध्ये इम्पल्सेस कॅरी करण्यासाठी हे उभे धागे आपल्याला उपयोगी पडत असतात. अशा पद्धतीनं सेरिब्रल पेडुंकल ऑप्टिक लोब्स combines to form one structure called as a midbrain. आणि मिडब्रेनच्या बाबत आपण काय म्हटलं? इट इज व्हेरी स्मॉल, कम्प्लिटली हिडन, दडलेला, कॉम्प्रेस्ड, दोन्ही बाजून असा दाबला गेलेला, प्रेझेंट इन बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स फॅमिली. That structure is called as a midbrain. Are you getting this midbrain? Then next here hindbrain. Next part hindbrain. Hindbrain is made up of three parts. One is here pons feruli. Second one is cerebellum and third one is medulla oblongata. We see one by one. एक आपण समजून घेऊया. Here cerebellum, pons feruli and medulla oblongata. These three parts combines to form last part of brain called as a hindbrain. It is also termed as a rhombencephalon. जसं की फोरब्रेनला काय नाव पाहिलं होतं? प्रोसेन्सेफेलॉन. मिडब्रेनला दुसरं नाव काय पाहिलेलं होतं? मेसेन्सेफेलॉन. आता हँडब्रेनला दुसरं नाव काय आपण पाहतोय? रोम्बेन्सेफेलॉन.
आणि तो पार्ट सेरेबेलम, पॉन्स फेरुली, मेडुला ऑब्लॉंगेटा या 3 पार्ट्सनी बनताना दिसून येतो. We see one by one, एक आपण समजून घेऊया. Here, first about pons feruli. Here, pons feruli is actually like this. Transverse bridges of nerve fibers. असे आडवे धागे असतील. Transverse bridges of nerve fibers that connects here 2 lateral lobes of cerebellum. Cerebellum इथं दाखवताना मी एकच लोब दाखवलाय, तो लॅटरल फोटोग्राफ आहे. ऍक्च्युली हा सेरेबेलम असा 3 लोबनी बनतो. 1 2 3. सेरेबेलम बनताना असा 3 लोबनी बनतो आणि त्याच्यावरती असे आडवे धागे असतात. हे आडवे धागे ट्रान्सवर्स ब्रिजेस ऑफ नर्व फायबर्स that connects 2 lateral lobes of cerebellum. सेरेबेलमचे कडेचे 2 मोठे लोब एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम जे आडवे धागे करतात, कॉल्ड एज ए पॉन्स फेरुली. त्याला आपण पॉन्स फेरुली असं म्हणतो. साहजिकच बाहेरून त्याचा रंग कसा असेल, व्हाईट, आणि आतून रंग कसा असेल, ग्रे, म्हणजे अपोजिट टू सेरेब्रम. सेरेब्रमच्या विरोधात त्याचा रंग असेल. आउटर कलर शो ग्रे, इनर कलर शो व्हाईट हियर इन केस ऑफ सेरेब्रम. अपोजिट टू दिस पॉन्स फेरुली. पॉन्स फेरुली मध्ये कसं असेल, आउटर व्हाईट कलर, इनर ग्रे कलर. या पद्धतीचे हे आडवे धागे जे असतील याला आपण पॉन्स फेरुली असं म्हणतो. मग याचं प्रॉपर फंक्शन काय असेल, तर पहिलं फंक्शन कनेक्ट्स 2 lateral lobes of cerebellum. हे तर आहेच. इट ऑल्सो कंट्रोल अँड कोऑर्डिनेट मस्क्युलर मुवमेंट. मसलच्या संदर्भात ज्या काही मुवमेंट असतात त्या कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करण्याचं कार्य या ठिकाणी पॉन्स फेरुली करत असताना दिसून येते. as well as also control breathing rate. ब्रीदिंग रेट सुद्धा कंट्रोल करत असताना हा पॉन्स फेरुली आपल्याला दिसून येतो. द नेक्स्ट सेरेबेलम. हियर आताच मी इथं सांगितलं, ऍक्च्युली सेरेबेलम इज मेड अप ऑफ 3 राउंडेड लोब्स. 3 लोब्सनी बनतात. 2 आर लॅटरल, 2 मोठे असतात, लार्ज इन साइज, कडेला असतात, and 1 is a small which is median, मध्यभागी स्मॉल असेल. असा ऍक्च्युली सेरेबेलम प्रत्यक्षात असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए लिटल ब्रेन. याला आपण छोटा मेंदू असं म्हणतो. पाठीमागच्या बाजूला जो छोटा मेंदू आपण म्हणतो तो ऍक्च्युली सेरेबेलम. सेम स्ट्रक्चर लाईक सेरेब्रम. सेरेब्रमच्या बाबत आपण काय म्हटलं होतं, इट इज व्हेरी सॉफ्ट, इट इज हॉलो, इट इज हायली सेन्सिटिव्ह, आउटर कलर ग्रे, inner color white, it show many furrows, infoldings, गिरी, sulci. या हे पॉइंट्स सेरेब्रम मध्ये पाहिलेले होते. हे सगळे पॉइंट्स या ठिकाणी सेरेबेलमला लागू असतील. इट इज व्हेरी सॉफ्ट, हॉलो, सेन्सिटिव्ह, आउटर कलर ग्रे, इनर कलर व्हाईट, इट शो मेनी इनफोल्डिंग्स, फरोज, गिरी, सलकाय, सेम लाईक सेरेब्रम. फक्त फरक काय असेल, सेरेब्रम इज लार्ज, सेरेबेलम इज स्मॉल. सेरेब्रम इज प्रेझेंट अप्पर पोर्शन ऑफ ब्रेन, वरती टॉपला असेल. सेरेबेलम फॉर्म्स लोअर पोर्शन ऑफ ब्रेन, खालच्या बाजूला असेल. इट इज अ लार्ज ब्रेन, इट इज अ स्मॉल ब्रेन. या पद्धतीनं थोडेफार फरक असलेले दिसून येतील. मग आता या सेरेबेलम वरती असे आडवे धागे म्हणजे मी काय म्हटलं होतं, पॉन्स फेरुली, बरोबर आहे. हियर दिस मिडल लोब इज कॉल्ड एज ए व्हर्मिस बिकॉज
इट शो मेनी गिरी अँड सलकाय. याच्यावरती जरा गिरी सलकाय गड्या सुरकुते असतात. आणि हा मधला जो लोब आहे याला व्हर्मिस असं म्हटलं जातं. आणि कडेचे दोन लोब आहेत त्याला लॅटरल लोब असं म्हटलं जातं. This vermis show more complex arrangement of giri and sulci. या मधल्या लोब वरती ज्याला आपण वर्मिस म्हणतो त्याच्यावरती खूप खूप मोर कॉम्प्लेक्स अरेंजमेंट ऑफ गिरी अँड सलकाय, खूप खाचा किंवा अशा सुरकुत्या घड्या असतात कॉल्ड एज ए अर्बोरफायटी. त्या खूप कॉम्प्लेक्स अरेंजमेंट असते त्याला काय म्हणायचं? अर्बोरफायटी. या पद्धतीचा हा वर्मिस रिजन असलेला आपल्याला दिसून येईल. मग या सेरेबेलमचे फंक्शन्स काय? द प्रॉपर फंक्शन ऑफ सेरेबेलम इज टू मेंटेन अवर बॉडी पॉइश्चर. शरीराचा उभा बांधा तो एकदम हेल्दी असा सुदृढ बांधा करायचा का मीडियम करायचा का एकदम सडपातळ करायचा, हा जो काय पॉइश्चर असतो शरीराचा बांधा हा या ठिकाणी सेरेबेलम मेंटेन करतो. इक्विलिब्रियम एज वेल एज बॅलन्स. आपला चालत असताना पळत असताना उभं राहताना जो काय बॅलन्स असतो तो बॅलन्स सुद्धा सेरेबेलम मेंटेन करत असताना दिसून येईल. एज वेल एज इक्विलिब्रियम. शरीरामध्ये पाणी किती ठेवायचं, ऍसिड बेस किती ठेवायचं किंवा सर्वार्थानं शरीरामधला बॅलन्स राखायचा त्याला इक्विलिब्रियम असं म्हटलं जातं. अशी महत्वाची 3 फंक्शन सेरेबेलम करताना दिसून येईल. इट मेंटेन पॉइश्चर, इट मेंटेन बॉडी बॅलन्स, इट मेंटेन इक्विलिब्रियम ऑफ आवर बॉडी. ही महत्वाची 3 फंक्शन लिटल ब्रेन म्हणजे सेरेबेलम करताना दिसून येईल. इट इज मेड अप ऑफ 3 lobes. 2 are large called as a lateral and 1 is median called as a vermis. आणि त्याच्यावरती कॉम्प्लेक्स अरेंजमेंट ऑफ गिरी आणि सलकाय असते त्याला काय म्हटलं होतं मी? अर्बोरफायटी. Are you getting this? Then next here last tube-like structure called as a medulla oblongata. याला आपण मेडुला ऑब्लॉंगेटा असं म्हणतो. इट इज पोस्टेरियर मोस्ट लॉंग इलॉंगेटेड हॉलो ट्यूब लाइक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर कॉल्ड एज ए मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याला आपण मेडुला ऑब्लॉंगेटा असं म्हणतो. Here the continuation of this medulla oblongata, याचंच पुन्हा खाली कंटिन्युएशन होतं विदिन आवर व्हर्टिब्रल कॉलम, पाठीच्या मणक्याच्या आतून, कॉल्ड एज ए स्पायनल कॉर्ड. त्यालाच तर आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो. मीनिंग हिअर मेडुला ऑब्लॉंगेटा इज ए कंटिन्युएशन ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचं कंटिन्युएशन कोण देतं? मेडुला ऑब्लॉंगेटा. अशी ही महत्वाची एक ट्यूब असेल which is part of brain, की जो ब्रेनचाच पार्ट आहे. पोस्टेरियर मोस्ट लॉंग इलॉंगेटेड नॅरो हॉलो ट्यूब लाइक स्ट्रक्चर. कलर आउटर कलर व्हाइट, इनर कलर ग्रे. या पद्धतीची ही ट्यूब असेल याला मेडुला ऑब्लॉंगेटा असं म्हटलं जातं. Here this pons family and medulla oblongata forms brain stem. ब्रेनची स्टेम तयार करत असताना ज्याला आपण बुडका किंवा बुंदा म्हणतो तयार करत असताना आपल्याला दिसून येईल. मग या मेडुला ऑब्लॉंगेटाचं फंक्शन काय असेल? इट मोस्टली कंट्रोल इनव्हॉलंटरी ऍक्शन, अनैच्छिक क्रिया. एक्झाम्पल सर्क्युलेशन अँड रिस्पिरेशन. रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशन यासारख्या अनैच्छिक क्रिया इनव्हॉलंटरी ऍक्शन्स कंट्रोल आणि कोऑर्डिनेट कोण करत असताना दिसून येईल? मेडुला ऑब्लॉंगेटा. आणि म्हणून मी असं पाठीमागच्या वेळेला सर्क्युलेशन टॉपिक मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, ए लिटल इंजुरी टू मेडुला ऑब्लॉंगेटा कॉज ए सडन कॉमा ऑर डेथ. थोडीशी जर मेडुला ऑब्लॉंगेटाला इजा झाली तर तो मनुष्य
कोमामध्ये जातो किंवा त्याचा मृत्यू होतो, याचं कारण काय? तर हेच कारण की मेडुला ऑब्लॉंगेटा कंट्रोल अँड कोऑर्डिनेट इनव्हॉलंटरी ऍक्शन सच ॲज रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. व्हेन मेडुला गेट इंज्युअर्ड देन स्टॉप इट्स ओन फंक्शनिंग, स्वतःचं कार्य करायला तो थांबेल. तो रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशन दोन्ही प्रोसेस कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करणार नाही. मग रिस्पिरेशन आणि सर्क्युलेशन सारख्या प्रोसेस जर थोड्या कालावधीसाठी जर थांबल्या किंवा प्रॉपर फंक्शनिंग नाही झाल्या तर इट लीड्स टू कोमा अँड देन डेथ. साहजिकच आपण कोमामध्ये जाऊ किंवा मरण पाहू. या पद्धतीचं इनव्हॉलंटरी ऍक्शन्स कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करताना कोण दिसून येईल? मेडुला ऑब्लॉंगेटा. ऍक्च्युअली इट इज अ कंटिन्युएशन ऑफ स्पायनल कॉर्ड. म्हणजे स्पायनल कॉर्डला कंटिन्युएशन देतोय. साहजिकच स्पायनल कॉर्डच्या रिलेटेड सुद्धा त्याची फंक्शन असतील. कोणती फंक्शन? इट कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेट ऑल रिफ्लेक्स ऍक्शन्स. ज्या काही रिफ्लेक्स ऍक्शन्स असतात, ओमेटिंग, कफिंग, लाफिंग, स्वॉलोइंग म्हणजे उलटी येणं, शिंक येणं, खोकला किंवा ठसका येणं, तोंडाला पाणी सुटणं, या ज्या काही प्रक्रिया आहेत रिफ्लेक्स ऍक्शन, त्या सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करण्याचं कार्य खरं स्पायनल कॉर्डचं असतं. पण मेडुला ऑब्लॉंगेटा चंच कंटिन्युएशन स्पायनल कॉर्ड असल्यामुळं या रिफ्लेक्स ऍक्शन सुद्धा कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करण्यास मदत कोण करेल? मेडुला ऑब्लॉंगेटा. या पद्धतीची ही रचना बेसिकली आपल्या ब्रेनची असलेली दिसून येते. हिअर टुडे वी कंप्लीट मिड ब्रेन अँड हँड ब्रेन. हे आज आता आपण पाहिलं. कालच्या लेक्चरला फोर ब्रेन हे आर्टिकल पाहिलेलं होतं. याचा अर्थ आता आपण पूर्णपणे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन ब्रेन हे आर्टिकल संपवलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर, उद्याच्या लेक्चरला आपण पुढचं आर्टिकल पाहायचं स्पायनल कॉर्ड, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड आपण डिटेल समजून घेतला की खऱ्या अर्थानं आपलं एक आर्टिकल संपेल. कोणतं? सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑफ मॅन. आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम पूर्ण संपेल. कारण सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये किती पार्ट येतात? दोन. पहिला कोण? ब्रेन. दुसरा कोण? स्पायनल कॉर्ड. त्यातला आज आता आपला कोणतं संपलं? फक्त ब्रेन. आता राहिला कोण? स्पायनल कॉर्ड. तो डिटेल संपला की मग आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम संपेल. इज इट क्लिअर? ओके, थँक्यू.